पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने आगामी 9 अगस्त से शुरू हो रही मंडल यात्रा की जानकारी देते हुए कहा कि यह यात्रा शरद पवार के हाथों शुभारंभ होकर राज्य भर में निकाली जाएगी। उन्होंने बताया कि मंडल आयोग की अनुशंसाओं को लागू करने वाला पहला राज्य महाराष्ट्र था, लेकिन उस समय भाजपा ने कमंडल यात्रा निकालकर इसका विरोध किया था। देशमुख ने कहा कि अब भाजपा को ओबीसी विरोध चेहरा जनता को दिखाने के लिए ये यात्रा निकाली जा रही है। उन्होंने शिंदे सरकार पर कर्ज माफी, स्मार्ट मीटर, शेतकरी आत्महत्याएं, लाडली बहनों को 1500 रुपए देने के वादे जैसे मुद्दों पर हमला बोला। साथ ही 14,000 पुरुषों को लाडली बहना योजना का लाभ मिलने पर भी सवाल उठाया। असं आहे की तुम्हाला मी पहिले सांगितलं की किती मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे, कारण की शेतकरी अडचणीत आहे आणि तुम्ही समिती नेमाल, तुम्ही कमिटी नेमाल, ती समिती कमिटी 4 वर्षांनंतर पुढची जी विधानसभा 29 येईल त्याच्यापहिले तुम्हाला कमिटीचा अहवाल देईल आणि मग तुम्ही विधानसभेच्या 29च्या विधानसभेच्या तोंडावरती तो जाहीर करणार। हे सगळं राज्य शासनाचं कर्जमाफीचा शेतकऱ्यांना मिळाली नाही पाहिजे या दृष्टीने हा विषय कशा पद्धतीने आपल्याला टाळता येईल आणि ह्या कशा पद्धतीने प्रलंबित ठेवून पुढे ढकलता येईल यासाठी राज्य शासनाने बावनकुळे साहेबांनी जे केलं आहे ते त्या पद्धतीचं आहे। 100% कोणती समितीचा यामध्ये अहवाल येणार नाही, कोणत्या कमिटीचा अहवाल येणार नाही आणि राज्य शासनाच्या धोरणामध्ये मला काही दिसत नाही की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकेल अशा पद्धतीने राज्य शासनाचं धोरण नाही, त्यांची मानसिकता नाही। योग्य वेळ म्हणजे पुढच्या निवडणुकीच्या 29 मध्ये का मी सांगतो काय की 2 वर्षात 6,126 आत्महत्या झाल्या। आता एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी अडचणीत असताना, आत्महत्या करत असताना जर तुम्ही योग्य वेळ तुमची केव्हा येणार, म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी टाळत आहात। तुम्हाला शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची नाही हा त्याचा उद्देश आहे, म्हणून हा निर्णय राज्य शासन घेत नाही। त्याचबरोबर आमच्या ज्या लाडल्या बहिणी होत्या, चांगल्या लाडल्या बहिणीला 1500 रुपये देण्याचा या राज्य शासनाने निर्णय घेतला, आनंदाची गोष्ट आहे। पण त्याचबरोबर या लाडल्या बहिणीला 2100 रुपये देऊ हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा त्यानिमित्तानं होता की 2100 रुपये आम्ही लाडल्या बहिणीला देऊ। त्या लाडल्या बहिणी बिचारा वाट पाहत आहेत, जवळजवळ 2.5 कोटी लाडल्या बहिणीला पैसे दिले, ते 2100 रुपये केव्हा मिळणार त्या 2.5 कोटी आमच्या लाडल्या बहिणी वाट पाहत आहेत। मधल्या काळामध्ये असं आढळून आलं की त्या लाडल्या बहिणीच्या योजनेचा फायदा 14,000 पुरुषांनी घेतला, 14,000 पुरुषांनी घेतला। आता मला एक समजत नाही, साधं आपण केव्हाही शासकीय योजनेचा जेव्हा लाभ देतो आपण आधार कार्ड घेतो, आधार कार्ड घेतल्यानंतर जो ज्याचा आधार कार्ड आहे तो पुरुष आहे की महिला आहे ते लगेच माहीत पडते। पण निवडणुका जिंकायच्या याच्यामध्ये तो पुरुष असो, महिला असो, पात्र असो, अपात्र असो, सर्वांना निवडणूक जिंकण्यासाठी त्यावेळेस या लाडल्या बहिणीच्या नावावर पैसे वाटण्यात आले। आता 26 लाख महिलांचे नावं कमी झाले, 26 लाख महिलांचे नावं कमी केलेत। अरे 26 लाख महिलांच्या मताचा तुम्ही फायदा घेतला, सत्तेत आला आणि त्यांचेच नाव आता तुम्ही कमी करता। हे 14,000 पुरुष कुठून आलेत हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा त्या निमित्तानं आहे। उन्होंने ईवीएम घोटाले पर बोलते हुए वीवीपैट को अनिवार्य करने की मांग की और कहा कि स्थानीय चुनाव बैलेट पेपर से ही होने चाहिए। साथ ही ईडी के दुरुपयोग को लेकर सीजेआई की टिप्पणी का भी हवाला दिया। वीवीपैट कशासाठी आपण इंट्रोड्यूस केलं, पहिले ईवीएम मशीन होती, मग वीवीपैट का आणलं की ईवीएम मशीनच्या बाबतीत ज्या आरोप व्हायला लागले त्यांनी वीवीपैट आणलं, तर कमीत कमी वीवीपैट तर ठेवा। आता वीवीपॅटच्या बाबतीत ती ऑब्जेक्शन आहे नाही, पण कमीत कमी जोपर्यंत निर्णय होत नाही पोस्टल बॅलेट, आपला पोस्टल काय तुमचा बॅलेटचा, तोपर्यंत ईव्हीएम मशीन आणि ईव्हीपॅट हे दोन्ही पाहिजे। फक्त ईव्हीएम मशीनच्या भरोश्यावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊ नये, त्यामध्ये ईव्हीपॅटसुद्धा असणं गरजेचं आहे। आमची तर मागणी आहे की हे संपूर्ण ईव्हीपॅट हटवा, ईव्हीएम हटवा आणि इथं बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका होऊ द्या, स्थानिक स्वराज्य संस्था असो की आमदार खासदारच्या निवडणुका असो, पण सरकार ऐकायला तयार नाही। अरे खरी गोष्ट आहे। अरे इंटेलिजन्स, अमेरिकन इंटेलिजन्सच्या ज्या प्रमुख आहे महिला, त्यांचं नाव विसरलो मी, नाही महिला ज्या प्रमुख आहेत त्यांनी स्वतः सांगितलं, इंटेलिजन्सच्या प्रमुख अनेक तज्ञांनी सांगितलं
भारतातल्या अनेक तज्ज्ञांनी सांगितलं, जगातल्या अनेक तज्ज्ञांनी सांगितलं की EVM मशीन हॅक होऊ शकते, EVM मशीनवर भरोसा ठेवू नये आणि EVM मशीनचा वापर संपूर्ण जगामध्ये बंद करावा असं अनेक तज्ज्ञांनी सांगितलं. पण तज्ज्ञांनी सांगूनसुद्धा सरकार याच्या बाबतीत तज्ज्ञांचं ऐकायला तयार नाही आणि मग EVMच्या भरोश्यावर निवडणुका जिंकणं चालू आहे. तुम्हाला सध्या माहीत आहे की EVM ही डुप्लिकेट आहे. अनेक मतदारसंघामध्ये मतदारही डुप्लिकेट आहे. यांच्याच मतदारसंघामध्ये आमचे रमेश भाऊच्या मतदारसंघामध्ये 52,000 डुप्लिकेट मतदार, 52,000. उन्होंने बताया कि ये यात्रा हर जिले के जनहित के मुद्दे उठाने का माध्यम होगी और इसके उद्देश्य ओबीसी समाज को उनके अधिकारों के प्रति जागरूक करना है. बरोबर आहे ना, खरी गोष्ट आहे आणि तेच आमचं धोरण आहे. महाविकास आघाडीचं तेच धोरण आहे आणि त्याच्यासाठी ही आमची मंडल यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाणार आहे. मी या मंडल यात्रेचा उद्देश सांगितला, पण त्याचबरोबर त्या जिल्ह्यातले जे प्रश्न आहेत ते जनतेचे प्रश्न सरकारसमोर ठेवून त्याला वाचा फोडण्याचं काम आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही चालू केलेलं आहे. कैमरामैन अखिलेश के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट.